नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज ऑक्टोबर 2024. आपल्याला भारतीय हवामान विभागाकडून आज अंदाज जो प्राप्त झाला आहे, विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर पुढील 5 दिवस फार महत्त्वाचे आहेत. आपल्याला माहिती आहे सध्या सोयाबीनची काढणी चालू आहे. तर त्याच अनुषंगाने आता आज 8 ऑक्टोबर रोजी मराठवाड्याचे नांदेड आणि लातूर जिल्हा पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि तो पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा. तो उर्वरित भागात पाऊस नसणार आहे पण आभाळ असणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आहे आणि 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली नांदेड जिल्हा आहेत. तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः पावसाचं स्वरूप थोडं वेगळं असणार आहे. एकतर विजांचा कडकडाट सुद्धा असणार आहे, परंतु पाऊस हे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आणि तो पण तुरळक ठिकाणी, सर्वत्र नाहीये. हे 2 दिवस आपल्याला बघितले 10 आणि 11, तर हेच 2 दिवस महत्त्वाचे आहे मराठवाड्यासाठी. आणि जे जिल्हे मी आता म्हटले त्या जिल्ह्यामध्येच आपल्याला एक साधारण मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला जे सोयाबीन पीक काढताय शेतकरी बंधू, तर त्यांना ही माहिती फार उपयुक्त राहणार आहे की बाबा आपल्या पिकाचं काढणीचं नियोजन केलं तर सकाळच्या पहिल्या 2 दिवसात साधारण 8 आणि 9 तारखेला आपल्याला करता येईल. तर दुपारनंतर आभाळ राहणार आहे आणि त्याच्यानंतरचे 2 दिवस 10 आणि 11 ऑक्टोबरला पाऊस राहणार आहे मध्यम स्वरूपाचा. थोडा हलक्या स्वरूपात जो पडतो त्यापेक्षा थोडा मध्यम स्वरूपामध्ये साधारणतः आपल्या 64 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असते. तर हे 2 दिवस लक्षात घेऊनच आपल्या पिकाचं नियोजन करायचं. काढलेलं आपल्याला सोयाबीन व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवायचं. त्याचबरोबर ज्यांचे काढण्याचे बाकी असेल तर ह्या जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांनी बाबा थोडं लक्षात घ्यावं की आपल्याला 2 दिवस आपला कार्यक्रम थोडा बंद ठेवावा लागणार आहे आणि नंतर आपण पाऊस उघडल्यानंतर काढू शकता. नंतर 9 ते 12 आपण पाहिलं साधारण हा जो पिरियड आहे 9 आणि उद्यापासून ते 12 ऑक्टोबरचा, तर हलक्या स्वरूपाचीच पावसाची शक्यता एक वर्तवण्यात आलेली पुढच्या 5 दिवसात. म्हणजे आपल्याला सर्वत्र पाऊस नसणार आहे पण काही काही ठिकाणी ही पावसाची शक्यता आपल्याला मराठवाड्यामध्ये निश्चित प्रकारे बघायला मिळणार आहे. नंतर आपण दुसरा दिवस आपलं पुढचा हे बघितलं विस्तारित आपलं तापमानाचं बघितलं 5 दिवसामध्ये, तर हे पुढील 24 तासामध्ये आपल्याला जे कमाल तापमान याच्यामध्ये काही तफावत जाणार नाही. पण त्याच्यानंतर आपल्याला काय होणार आहे की तापमानामध्ये वाढ होणार आहे. साधारण 2 ते 3 डिग्री अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार आहे आणि किमान तापमानामध्ये एवढी काही तफावत नसणार आहे. म्हणजे रात्रीचा पारा तो कमीच राहणार आहे, परंतु दिवसा आपल्याला 2 ते 3 अंश सेल्सिअसनं पाण्याचे तापमानाची वाढ होण्यास सुरू झालेली आहे आणि जाणवणार आहे उद्यापासून. नंतर जो आपला विस्तारित अंदाज असतो शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये सुद्धा आपला 11 सप्टेंबर ते साधारण 17 सप्टेंबरच्या दरम्यान आपण पाहिलं तर तिथं सुद्धा देखील पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पण मुळातच आपल्या महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये पाऊस आपला कमी असतो, त्यामुळे सरासरी देखील आपली कमी असते. त्यामुळे थोडा जरी किंचित जरी पाऊस झाला तरी तो सरासरीपेक्षा जास्त काउंट केला जातो. आता आपला जो स्पेस ॲप्लिकेशन सेंटर इस्रो अहमदाबाद यांचं जे उपग्रह आहेत त्याच्या माध्यमातून आपण काय करत असतो की मराठवाड्यातल्या तालुक्याने या जिल्ह्याने आपण पिकांचं बाष्पोत्सर्जनाचा वेग पाहत असतो. तर छायाचित्र असं दाखवतं की तापमान वाढल्यामुळे बाष्पोत्सर्जनाचा वेग सुद्धा वाढलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला काही काही भाजीपाला असेल, फळबागा असेल, इथं हलक्या प्रकारचं पाणी देण्याचं आपण शेतकरी बांधवांना आवाहन केलेलं आहे. आता खरीप संपवून सोयाबीनची कापणी सुरू आहे, तर रब्बी पिकाच्या त्या लागवडीचं पण आपल्याला ह्या कालावधीमध्ये विचार करायचा आहे. तर जिथं आपल्याला सोयाबीन काढणं झालेलं आहे, पाण्याची उपलब्ध आहे आणि अशा ठिकाणी आपण रब्बी ज्वारीसाठी लवकरात लवकर रान तयार करून घ्यायचं आणि त्याच्या पेरणीसाठी जो लागणारं अंतर आहे साधारण 15 बाय 15 सेंटीमीटर आपण करतो आणि जे बियाणं आहे साधारण हेक्टरी 10 किलो एवढं बियाणं आपल्याला लागतंय. त्याचबरोबर बियाणाला विशेष करून आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे, म्हणजे पेरणीपूर्वी. आणि हे शेतकरी बांधवांना न विसरता अगदी बीज प्रक्रिया केल्यानंतरच आपले पेरणी करायची. तर वाणं कुठली निवडावं याच्यासाठी, तर आपल्याकडे परभणी शक्ती वाण एक आहे विद्यापीठाचं, सुपर मोती आहे, पुन्हा मोती आहे, पुन्हा ज्योती आहे परभणी, PKV क्रांती आहे, फुले यशोदा आहे, नंतर CSV 22 आहे, CSV 29R आहे, मालदांडी आहे, फुल रेवती आहे, फुले सुचित्रा आहे, इत्यादी वाण आहेत. त्याच्यापैकी आपण कुठलेही वाण अगदी आपण निवडू शकता आणि आपल्याला जसं सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया नंतर त्याबरोबर त्याचं अंतर याप्रमाणे याची पेरणी करायला हरकत नाही. नंतर खरीप ज्वारीच्या नंतर दुसरा सूर्यफुलाचा पण आपल्याकडं बराचसा एरिया आहे. त्यासाठी सुद्धा आपण निश्चितपणाने आता येणाऱ्या कालावधीमध्ये वाणाची निवड करायची आहे. त्या वाणामध्ये साधारण आपल्याला पेरणीसाठी जे वाण आहेत LH, FH
171 असेल, 35 असेल, KBHH 44 असेल, DRHH 1 असेल, LHF 8 असेल किंवा LS 11 असेल किंवा 238 असेल, यापैकी कुठले वाण घेऊ शकता. आणि याचं जे हेक्टरी जे दर आहे ते 8 ते 10 किलो असून लागवडीसाठी आपल्याला साधारण 60 ते 30 सेंटीमीटर भारी जमिनीमध्ये, तर मध्यम जमिनीत 45 बाय 30 सेंटीमीटरची आपण लागवड करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, ही होती या आठवड्यात आपल्या हवामानाची माहिती आणि त्या अनुषंगाने आपल्याला घ्यावायची काळजी आणि रब्बी पिकांमध्ये, रब्बीच्या सीझनमध्ये आपल्याला जे पिकं वाण निवडायचे याच्याबद्दलची माहिती होती. आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी परत अजून हवामानाचा अंदाज घेऊन. तोपर्यंत नमस्कार.